नमस्कार गणेश भक्तांनो. कल्पना करा, तुम्ही दिवस रात्र मेहनत करता, प्रामाणिकपणे काम करता, पण तरीही पैसा हातात टिकत नाही. एखादं काम पूर्ण होण्याआधीच नवीन अडथळा समोर येतो. कर्ज फेडण्याचा प्रयत्न करता, पण अचानक नवीन खर्च उभा राहतो. घरात सर्व काही ठीक दिसत असलं तरी मनामध्ये सतत एक चिंता सुरू असते. आणि मग मनात एकच प्रश्न निर्माण होतो, माझ्या जीवनातील ही संकटं नेमकी कधी दूर होणार? मित्रांनो, 3 जून 2026 रोजी आलेली संकष्टी चतुर्थी ही फक्त आणखी एक संकष्टी नाही. अनेक धार्मिक परंपरांनुसार हा दिवस गणपती उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. विशेषतः ज्यांच्या जीवनात आर्थिक अडचणी, नोकरीतील समस्या, व्यवसायातील अडथळे किंवा मानसिक अस्वस्थता आहे, अशा लोकांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. पण थांबा, या व्हिडिओमध्ये आपण फक्त पूजा कशी करायची हे जाणून घेणार नाही, तर संकष्टीच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात, कोणता मंत्र सर्वात प्रभावी मानला जातो, चंद्रदर्शनानंतर उपवास कसा सोडावा आणि अनेक भक्त श्रद्धेने करतात असा एक सोपा उपायही आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी प्रार्थना सांगणार आहे जी अनेक गणेश भक्त संकष्टीच्या दिवशी आवर्जून करतात. मित्रांनो, आपण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतो, पण विघ्नहर्ता म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ फक्त संकट दूर करणारा असा नाही, तर अडथळ्यांमध्ये योग्य मार्ग दाखवणारा असा त्याचा खरा अर्थ आहे. कारण जीवनातील प्रत्येक समस्या पैशांमुळे निर्माण होत नाही. काही समस्या भीतीमुळे निर्माण होतात, काही चुकीच्या निर्णयांमुळे, काही नकारात्मक विचारांमुळे आणि काही वेळा आत्मविश्वासाच्या अभावामुळे. म्हणूनच गणेश उपासना ही फक्त धनप्राप्तीसाठी नसून बुद्धी, विवेक आणि स्थैर्यासाठी देखील महत्त्वाची मानला जाते. आता प्रश्न आहे, या संकष्टी चतुर्थीला दिवसाची सुरुवात कशी करावी? मित्रांनो, शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. लवकर उठल्याने शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहतात. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. पिवळा किंवा लाल रंग वापरू शकत असाल तर उत्तम. यानंतर घरातील देवघर स्वच्छ करा. एक तुपाचा दिवा लावा आणि दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा, हे गणराया, माझ्या जीवनातील अंधार दूर करून मला योग्य मार्ग दाखव. आता एक महत्त्वाची गोष्ट, अनेक लोक उपवास करतात पण संकल्प करत नाहीत, आणि इथेच एक मोठी चूक होते. संकल्प म्हणजे देवासमोर केलेली मनाची तयारी. तो केवळ विधी नाही, तर श्रद्धेची सुरुवात आहे. म्हणून पूजा सुरू करण्यापूर्वी हातात थोडे पाणी घ्या, मन शांत करा आणि गणरायाला प्रार्थना करा, हे गणेशा, मी आज श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचे व्रत करत आहे. माझ्या कुटुंबावर कृपा कर, आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य आणि योग्य मार्ग दे. माझ्या जीवनातील अडथळे दूर कर. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाकडे फक्त पैसा मागू नका, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मागा. कारण योग्य बुद्धी असेल तर योग्य मार्ग मिळतो, आणि योग्य मार्ग मिळाला की यश हळूहळू स्वतः चालत येते. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत, संकल्प पूर्ण झाल्यानंतर आता आपण पूजेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतो, आणि तो म्हणजे गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू अर्पण करणे. पण इथे एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो, गणपती बाप्पाला दुर्वा इतक्या का आवडतात? मोदकांचा नैवेद्य का दाखवला जातो? आणि प्रत्येक संकष्टीला या गोष्टींना इतके महत्त्व का दिले जाते? यामागे फक्त परंपरा नाही, तर एक सुंदर संदेश देखील दडलेला आहे. मित्रांनो, दुर्वा ही अत्यंत साधी वनस्पती आहे. ती महाग नाही, ती मिळवण्यासाठी मोठा खर्च करावा लागत नाही. यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, ईश्वराला तुमची संपत्ती नको असते, ईश्वराला तुमची श्रद्धा हवी असते. म्हणूनच ज्याच्याकडे काहीच नाही तोही भक्ती करू शकतो, आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे तोही भक्ती करू शकतो. गणरायासाठी भक्तीचा भाव सर्वात मोठा मानला जातो. आता पूजेसाठी बाप्पासमोर दुर्वा, फुले, अक्षता आणि नैवेद्य ठेवा. शक्य असल्यास मोदक अर्पण करा, नसल्यास गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा चालतो. कारण बाप्पा भावाचे भुकेले आहेत, वस्तूंच्या किमतीचे नाही. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ही कथा आपल्याला श्रद्धेचे खरे महत्त्व समजावून सांगते. एकदा एका गरीब भक्ताकडे गणपतीला अर्पण करण्यासाठी काहीच नव्हते. ना फळे, ना मिठाई, ना महागडी पूजा सामग्री. त्याने फक्त मनापासून प्रार्थना केली आणि गणरायाला म्हटले, माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, पण माझी श्रद्धा स्वीकार. असे म्हणतात की ईश्वराला सर्वात प्रिय अर्पण म्हणजे शुद्ध मन. म्हणूनच पूजा करताना बाह्य गोष्टींपेक्षा अंतःकरणातील भावना अधिक महत्त्वाच्या असतात. आता एक विशेष गोष्ट, अनेक गणेश भक्त संकष्टीच्या दिवशी 21 दुर्वा अर्पण करतात. यामागे धार्मिक परंपरा आहे. दुर्वा अर्पण करताना प्रत्येक वेळी मनात हा मंत्र म्हणा, ओ गं गणपतये नमः. हा मंत्र लहान आहे, सोपाही आहे, पण गणेश उपासनेतील अत्यंत लोकप्रिय मंत्रांपैकी एक मानला जातो.
मित्रांनो, दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा जप करत राहा. काम करताना, प्रवास करताना, घरी बसलेले असताना. कारण नामस्मरणासाठी वेगळ्या जागेची आवश्यकता नसते, फक्त भक्तीची आवश्यकता असते. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अनेक लोक उपवास करतात, पण दिवसभर चिडचिड करतात, रागावतात, भांडतात आणि मग विचार करतात की व्रताचे फळ का मिळाले नाही. मित्रांनो, उपवासाचा खरा अर्थ फक्त अन्नाचा त्याग नाही, तर नकारात्मक विचारांचा त्याग आहे, रागाचा त्याग आहे, मत्सराचा त्याग आहे, वाईट शब्दांचा त्याग आहे. जर मन शुद्ध नसेल तर उपवास अपूर्ण राहतो. म्हणून या दिवशी शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःकडे लक्ष द्या. आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा विषय, आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी श्रद्धेने केला जाणारा एक पारंपरिक उपाय. अनेक गणेश भक्तांच्या मते संकष्टीच्या दिवशी गणपतीसमोर एक सुपारी ठेवावी, तिला हळद कुंकू लावावे आणि मनातील इच्छा सांगावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर ती सुपारी देवघरात ठेवावी. हा उपाय श्रद्धेचे प्रतीक म्हणून केला जातो. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा मेहनतीची जागा घेऊ शकत नाही, परंतु श्रद्धा आणि सकारात्मक विचार माणसाला योग्य दिशेने चालण्याची प्रेरणा देतात आणि अनेक वेळा हीच प्रेरणा यशाचे कारण ठरते. पण थांबा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अशी एक गोष्ट आहे जी अनेक लोक विसरतात आणि त्यामुळे त्यांच्या व्रतामध्ये एक महत्त्वाची उणीव राहते. ती गोष्ट म्हणजे दान. मित्रांनो, आपण आत्ताच दानाबद्दल बोललो, पण खरंच दानाला इतकं महत्त्व का दिलं जातं आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दान केल्याने विशेष पुण्य मिळतं असं का म्हटलं जातं? यामागे एक अत्यंत सुंदर विचार आहे. जेव्हा आपण दुसऱ्याला काही देतो तेव्हा आपण फक्त त्याची मदत करत नसतो, तर आपल्या मनातील स्वार्थ कमी करत असतो आणि जिथे स्वार्थ कमी होतो तिथे समाधान वाढायला सुरुवात होते. मित्रांनो, दान म्हणजे हजारो रुपये खर्च करणे नाही. दान म्हणजे आपल्या क्षमतेनुसार केलेली मदत. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला वही पुस्तक देणे, एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदतीचा हात देणे किंवा पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवणे, हे सुद्धा दानच आहे. म्हणून या संकष्टी चतुर्थीला शक्य असेल तर एखादे छोटे दान नक्की करा. मित्रांनो, आता आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. अनेक लोक म्हणतात, आमच्याकडे पैसा येतो पण टिकत नाही, महिन्याच्या शेवटी काहीच शिल्लक राहत नाही, कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच जातं. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, यामागचं खरं कारण काय असू शकतं? कारण प्रत्येक आर्थिक समस्या ही नशिबामुळेच निर्माण होत नाही. काही समस्या आपल्या सवयींमुळेही निर्माण होतात. उदाहरणार्थ, अनावश्यक खर्च, नियोजनाचा अभाव, भावनेत येऊन घेतलेले निर्णय, दाखवण्यासाठी केलेला खर्च आणि बचतीची सवय नसणे. म्हणूनच या संकष्टी चतुर्थीला एक वेगळा संकल्प करा. माझे उत्पन्न वाढू दे एवढेच म्हणू नका, तर मला पैशाचा योग्य वापर करण्याची बुद्धी दे अशी प्रार्थना करा. कारण पैसा कमावणे महत्त्वाचे आहेच, पण तो टिकवणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला आर्थिक स्थैर्यासाठी 5 सुवर्ण सवयी सांगणार आहे. पहिली सवय, उत्पन्नापेक्षा कमी खर्च करण्याची सवय. दुसरी सवय, महिन्याच्या सुरुवातीलाच बचत बाजूला ठेवणे. तिसरी सवय, अनावश्यक कर्ज टाळणे. चौथी सवय, दररोज कृतज्ञता व्यक्त करणे. आणि 5वी सवय, देवावर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहणे. मित्रांनो, या 5 सवयी साध्या वाटतात, पण अनेक यशस्वी लोकांच्या आयुष्याचा पाया याच सवयी असतात. आता एक प्रेरणादायी प्रसंग ऐका. एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याचा व्यवसाय काही वर्षांपासून सतत तोट्यात होता. तो रोज देवाकडे पैशासाठी प्रार्थना करायचा, पण परिस्थिती बदलत नव्हती. एक दिन त्याला एका ज्ञानी व्यक्तीने विचारलं, तू देवाकडे नेमकं काय मागतोस? तो म्हणाला, मी पैसा मागतो. त्यावर त्या ज्ञानी व्यक्तीने सांगितलं, पैसा मागू नकोस, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी माग. व्यापाऱ्याने त्या दिवसापासून प्रार्थना बदलली. काही महिन्यांत त्याने अनेक चुकीचे खर्च बंद केले, व्यवसायात नवीन कल्पना आणल्या आणि हळूहळू त्याचा व्यवसाय सुधारू लागला. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. देव अनेकदा आपल्याला थेट यश देत नाही, पण यशाकडे नेणारा मार्ग दाखवतो आणि त्या मार्गावर चालणे आपल्या हातात असते. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही लोक फक्त पूजा करतात, पण मनात राग, मत्सर आणि द्वेष ठेवतात. अशा वेळी पूजा अपूर्ण राहते, कारण गणपती बाप्पा फक्त हातातील फुलं पाहत नाहीत, ते मनातील भावना पाहतात. म्हणून या दिवशी शक्य तितक्या लोकांना माफ करा. ज्यांच्याबद्दल राग आहे तो सोडण्याचा प्रयत्न करा, कारण मन हलकं झालं की भक्ती अधिक खोल होते.
पण थांबा, आता आपण अशा विषयाकडे जाणार आहोत ज्याबद्दल अनेक भक्त उत्सुक असतात. संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शनाचं नेमकं महत्त्व काय आहे? चंद्राला अर्घ्य कसं द्यावं आणि चंद्रदर्शनानंतर उपवास योग्य पद्धतीने कसा सोडावा? भाग 4. मित्रांनो, आता आपण संकष्टी चतुर्थीच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. दिवसभराचा उपवास, पूजा, मंत्रजप, नामस्मरण हे सर्व एका विशेष क्षणासाठी केले जाते. आणि तो क्षण म्हणजे चंद्रदर्शन. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, संकष्टी चतुर्थीमध्ये चंद्राला इतके महत्त्व का दिले जाते? यामागे एक अत्यंत सुंदर कथा सांगितली जाते. पुराणांनुसार एकदा चंद्रदेवाला आपल्या सौंदर्याचा खूप अभिमान झाला. त्यांना वाटू लागले की संपूर्ण सृष्टीत त्यांच्यापेक्षा सुंदर कोणी नाही. एके दिवशी त्यांनी भगवान गणेशांची थट्टा केली. हे पाहून गणरायांनी त्यांना शाप दिला. नंतर चंद्रदेवांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी पश्चात्ताप केला आणि गणरायांची क्षमा मागितली. तेव्हापासून संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन आणि गणेशपूजन यांचे विशेष महत्त्व मानले जाते. मित्रांनो, या कथेमधला खरा संदेश काय आहे माहिती आहे? अहंकार माणसाला खाली आणतो आणि नम्रता त्याला उंच घेऊन जाते. म्हणूनच या दिवशी आपण फक्त पूजा करत नाही, तर स्वतःमधील अहंकार कमी करण्याचाही प्रयत्न करतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही दिवसभर उपवास केला असेल तर संध्याकाळी चंद्रदर्शनापूर्वी पुन्हा एकदा स्वतःला मानसिकदृष्ट्या शांत करा. मोबाईल बाजूला ठेवा, अनावश्यक गोंधळ टाळा आणि काही मिनिटे बाप्पांच्या समोर शांत बसा, कारण भक्तीचा सर्वात सुंदर भाग म्हणजे शांतता. मित्रांनो, आता चंद्रदर्शनाची वेळ जवळ आली की एक तांब्याचे भांडे घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा. शक्य असल्यास थोडे अक्षता आणि फुले टाका. यानंतर श्रद्धेने चंद्राला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना मनात एक प्रार्थना करा. हे परमेश्वरा, माझ्या जीवनातील अज्ञान दूर कर, मला योग्य मार्ग दाखव, माझ्या कुटुंबावर कृपा ठेव. लक्षात ठेवा, प्रार्थनेची भाषा महत्त्वाची नसते, भावना महत्त्वाची असते. मित्रांनो, अनेक वेळा पावसाळी वातावरणामुळे चंद्र दिसत नाही. अशा वेळी अनेक लोक चिंतेत पडतात. आता उपवास कसा सोडायचा? जर चंद्र प्रत्यक्ष दिसला नाही तर पंचांगातील चंद्रोदयाची वेळ मानून श्रद्धेने चंद्राचे स्मरण करा आणि नंतर उपवास सोडा, कारण गणराया भावाचे भुकेले आहेत, औपचारिकतेचे नाही. आता एक अत्यंत प्रेरणादायी अनुभव ऐका. एक गणेश भक्त अनेक वर्षे संकष्टीचे व्रत करत होता. त्याच्या जीवनात अनेक अडचणी होत्या. नोकरी नव्हती, आर्थिक संकट होते, पण त्याने कधीही श्रद्धा सोडली नाही. प्रत्येक संकष्टीला तो एकच प्रार्थना करायचा, हे गणराया, मला योग्य मार्ग दाखव. काही महिन्यांनी त्याला एक नवीन संधी मिळाली, नोकरी मिळाली, जीवन स्थिर होऊ लागले. तो कह्याचा, माझ्या समस्या एका दिवसात संपल्या नाहीत, पण मला त्या समस्यांशी लढण्याची शक्ती मिळाली. विघ्नविनायक शरणं गणेश, विजयदायक शरणं गणेश, विघ्नविनायक शरणं गणेश, विजयदायक शरणं गणेश, विघ्नकारक शरणं गणेश, विकटनामक शरणं गणेश, विघ्नकारक शरणं गणेश, विकटनामक. त्यांच्या शांत चेहऱ्याकडे मनाने पहा आणि मनात फक्त हा मंत्र म्हणा, ओ गं गणपतये नमः. हळूहळू तुमचे विचार शांत होतील, मन हलके वाटू लागेल आणि आतून एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवेल. मित्रांनो, जीवनात पैसा महत्त्वाचा आहे, यश महत्त्वाचे आहे, पण मनःशांती त्याहून अधिक महत्त्वाची आहे. कारण पैसा असला तरी मन शांत नसेल तर आनंद मिळत नाही. म्हणूनच गणपती उपासना ही फक्त धनप्राप्तीसाठी नसून मनःशांतीसाठीही केली जाते. पण थांबा, आज आपण संकष्टी चतुर्थीचे महत्त्व जाणून घेतले, उपवास कसा करायचा ते पाहिले, पूजाविधी समजून घेतला, मंत्रजपाचे महत्त्व जाणून घेतले, दान, चंद्रदर्शन आणि गणपती बाप्पांच्या कृपेचा खरा अर्थ समजून घेतला. पण आता सर्वात मोठा प्रश्न, या संकष्टी चतुर्थीचे खरे फळ नेमके काय आहे? मित्रांनो, अनेक लोकांना वाटते की व्रत केल्याने पैसा मिळेल, कर्ज दूर होईल, व्यवसाय वाढेल, नोकरी मिळेल आणि हे सर्व होऊ शकतेही. पण या व्रताचे सर्वात मोठे फळ याहूनही मोठे आहे. ते म्हणजे स्वतःमध्ये होणारा बदल. कारण जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने उपवास करते तेव्हा ती एका दिवसासाठी का होईना स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकते. रागावर नियंत्रण, लोभावर नियंत्रण, वाईट विचारांवर नियंत्रण, आणि हाच खरा आध्यात्मिक विकास असतो. मित्रांनो, गणपती बाप्पा आपल्याला फक्त बाहेरचे अडथळे दूर करायला शिकवत नाहीत,
ते आपल्यातील अडथळेही दूर करायला शिकवतात. भीती, आळस, नकारात्मकता, निराशा आणि स्वतःवरचा अविश्वास. कारण अनेक वेळा आपला सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या मनामध्ये असतो. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचे व्रत म्हणजे फक्त पूजा नाही, तर स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचा एक प्रयत्न आहे. मित्रांनो, जर तुमच्या जीवनात आर्थिक अडचणी असतील तर या दिवसापासून एक नवीन सुरुवात करा. उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करा. नवीन कौशल्ये शिका. अनावश्यक खर्च कमी करा. बचतीची सवय लावा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांवर श्रद्धा ठेवा. कारण श्रद्धा आणि प्रयत्न जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होऊ लागतात. आता मी तुम्हाला एक अंतिम आणि अत्यंत प्रभावी प्रार्थना सांगणार आहे. ही प्रार्थना तुम्ही चंद्रदर्शनानंतर किंवा झोपण्यापूर्वी करू शकता. मन शांत करा, डोळे मिटा आणि श्रद्धेने म्हणा, हे विघ्नहर्त्या गणराया, माझ्या जीवनातील अज्ञान दूर कर. मला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्याची बुद्धी दे. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा कायम ठेव. आमच्या घरात आरोग्य, आनंद आणि समाधान राहू दे. माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा दे. माझ्या मनातील भीती दूर कर. माझ्यात आत्मविश्वास वाढव आणि मला नेहमी सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्याची शक्ती दे. गणराया, जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्याची बुद्धी दे आणि जे मिळवायचे आहे त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची प्रेरणा दे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, ही प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर काही क्षण शांत बसा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जाणवेल, मनातील ताण हळूहळू कमी होत आहे, विचार शांत होत आहेत आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. हाच भक्तीचा अनुभव आहे. मित्रांनो, व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटी विनंती करू इच्छितो. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि 3 जूनच्या या संकष्टी चतुर्थीला तुम्ही कोणता संकल्प करणार आहात तेही लिहा. तुमची एक कमेंट इतर भक्तांसाठी प्रेरणा ठरू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक, व्रत, वैकल्य, पूजाविधी आणि प्रेरणादायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय श्री गणेश.